सर्वसामान्य कुटुंबातील एका चळवळीतील कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांनी न्याय दिलेला आहे. बीड लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये दोन प्रस्थापित उमेदवार माझ्या समोर आहेत. दोन्ही साखर कारखानदार आहेत, पण दोघांमध्ये फरक आहे. पंकजा मुंडे यांनी स्वतःच्या वाडवडिलांनी उभे केलेले कारखाने बंद पाडण्याचं काम केलं आणि दुसरा उमेदवार राष्ट्रवादीचे एका कारखान्याचे मालक होते साहेब, आता दोन कारखान्याचे मालक झाले. 2,500 टनाच्या कॅपॅसिटीचा कारखाना आता 8,000 टनाचा झाला. तो काही सहकारी साखर कारखाना नाही, ती स्वतःची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे, स्वतःचा खाजगी कारखाना आहे. साहेब, आमच्या बीड जिल्ह्यातला ऊस जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही घातला तर आमच्या ऊसाला रिकव्हरी 13.5-14% मिळते. पण या इथल्या कारखान्यामध्ये जर आम्ही ऊस घातला तर आमच्या ऊसाला त्या ठिकाणी 10-10.5% पुढे रिकव्हरी मिळत नाही. या जो फरक आहे, या फरकामध्ये साखर काळ्या बाजारामध्ये विकायची आणि स्वतःच्या घरातून भरणारा हा दुसरा उमेदवार. अशा प्रस्तावित उमेदवारांच्या विरोधामध्ये साहेब तुम्ही मला लढण्याची संधी दिली आहे. मी तमाम मायबापांना मायबाप मतदार बंधूंना विनंती करणार आहे की आता प्रस्तावित घराण्याच्या पाठीमागे जायची गरज नाही. मी साहेब कुठल्या जातीबद्दल मतदान मागणार नाही. बीडच्या निवडणुका ही मी तुमच्या आशीर्वादानं बीडच्या विकासाच्या प्रस्ताव ही निवडणूक लढवणार. कारण त्या बीडचा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. बीडला रेल्वे आली पाहिजे हे आमच्या बीडकरांचं स्वप्न होतं, ते अजून आहे. पण गेल्या 2009 पासून या बीड जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या खासदारकीची चावी मुंडे घराण्याकडे. 2009 ते 14 मुंडे साहेब, 2014 ते आतापर्यंत प्रीतमताई. पुणे साहेब 15 वर्षाच्या कालावधीमध्ये 261 किलोमीटरचं रेल्वे मार्गाचं काम फक्त 61 किलोमीटर त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि या 10 वर्षामध्ये आमच्या भगिनी प्रीतमताईंनी कधी लोकसभेमध्ये त्याच्या विरोधामध्ये आवाज कधी उठवलेला नाही, रेल्वेचा प्रश्न कधी त्या ठिकाणी मांडलेला नाही. तर जोपर्यंत या बीड जिल्ह्यामध्ये रेल्वेसाठी दळणवळणाची साधनं निर्माण होणार नाही तोपर्यंत आमच्या जिल्ह्यामध्ये मोठे उद्योगधंदे येणार नाही. आणि जोपर्यंत मोठा प्रोजेक्ट मोठा उद्योग या जिल्ह्यामध्ये येणार नाही तोपर्यंत बहुजन समाजातील युवकांच्या सुशिक्षित गरजांच्या हाताला काम देणारा कुठलाही मोठा उद्योग आमच्या या जिल्ह्यामध्ये येणार नाही. आम्हाला ऊस तोडा पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुण्याचा जावं लागतंय. येणाऱ्या मायबापानं तुम्ही जर मला मतदार बंधून मला जर लोकसभेमध्ये तुम्ही संधी दिली, येणाऱ्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये बीड नगर पर्याय रेल्वे मार्गाचं निश्चितपणे काम या पूर्णत्वाकडे नेण्याशिवाय आमचा एकटा रेल्वे मार्ग नाही. म्हणजे बीड जिल्ह्यातून 3 प्रस्तावित रेल्वे मार्ग जातात. औरंगाबाद सोलापूर रेल्वे मार्ग आहे, बीड गेवराई पैठण मार्गे औरंगाबाद हा रेल्वे मार्ग आहे. पण या प्रस्तावित रेल्वे मार्गाच्यासाठी सुद्धा सर्वेक्षणासाठी पैसे उपलब्ध नाहीत किंवा त्यांनी याच्याला मंजुरी नाही. त्यासाठी दुसरा सातत्याने प्रयत्न करणार. त्या बीड जिल्ह्यामध्ये सातत्याने साहेब आमच्या स्थलांतरित मजुरांचा प्रश्न आहे. आमच्या ऊसतोड कामगार 6-6 महिने बीड जिल्ह्याच्या बाहेर असतात, पण त्या ठिकाणी मात्र ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मात्र कोणी बोलत नाही. निवडणूक आल्या की यांना मात्र भावना आठवते, त्यांना मात्र त्या ठिकाणी भावनेच्या नावाखाली त्या ठिकाणी मतदानाचा अधिकार आहे. तर आमच्या जिल्ह्यामध्ये आता जातीबद्दल मत मागायला गेले. पत्रकार सोडे म्हणतात मी मराठा समाजाचा मला मतदान करा. बदल भाऊ तुम्ही जातीने मराठा आहे पण तुम्ही कर्मणी कधी मराठा मला दिसणार नाही, त्यामुळे मराठा समाजाचं मत मागायचा तुम्हाला अधिकार नाही. त्यावेळेस मराठा आरक्षणाची लढाई सुरू झाली. अंतर्वादी सराटीमध्ये या पोलीस प्रशासनानं आमच्या मराठा बंधू भगिनीवर हल्ला केला, लाठीचार्ज केला, गोळीबार केला. जर अश्रुपुसाला कोण आला असेल तर संजय बाळासाहेब आंबेडकर आमच्या अश्रुपुसाला आले. त्यामुळे बजरंग बाप्पा
5.5 लाख मतं देणारा हा जिल्हा या ठिकाणी तुम्ही स्वतःला समजता, पण अंतरवाली सराठीमध्ये तुम्ही जाण्याचं त्या ठिकाणी नैतिकता दाखवली नाही. त्यामुळे तुम्हाला मराठा समाजाच्या मतभागाचा अधिकार त्या ठिकाणी नाही. या ठिकाणी पंकजा ताई ओबीसी समाजाच्या बैठका घ्या, ओबीसी मला मतं द्या. पंकजा तुम्हाला ओबीसी का मतं द्यायचे? ज्यावेळेस ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेस मुंबईच्या मंत्रालयावर सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी खरंच मोर्चा काढला. मंत्रालयामध्ये घुसले त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकरांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी अटक करून घेणारा हा सुरक्षे कार्यकर्ता. बाळासाहेबांच्या आंदोलनानंतर या शासनानं ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी पाठ्याची स्थापना केली. बाळासाहेबांच्या आंदोलनानंतर हा महाराष्ट्र सरकारला हा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे पंकजा तुम्हाला जातीयच्या नावावर पक्षाचा अधिकार आलेला नाहीये. सर्व जाती धर्मासाठी समावेशित असण्याचं नेतृत्व आम्हाला सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या रूपाने मिळालेलं आहे. पण बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत या ठिकाणी मला बीडच्या खासदार म्हणून तुम्ही दिल्लीला जाण्याची संधी द्या म्हणून त्या ठिकाणी विनंती करणार. साहेब आपण मला संधी दिलेली आहे. अनेक गाव त्यांच्या फिरत असताना मला पत्रकार विचारतात मुख्य आव्हान काय तुमच्याकडे? तगडं आव्हान कुणाचं आहे? मी त्याला एकच सांगितलं माझ्या समोर तगडं आव्हान आहे ते भारतीय जनता पार्टीचं आव्हान आहे. जे संविधान बदलण्याची भाषा करतायत, संविधान जाणण्याची कृत्य करतायत, त्या विरोधात जाती धर्माच्या नावात तुमच्या राजकारण करतायत त्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये माझं आव्हान आहे. आता मी जातीमध्ये मत मागणारा कार्यकर्ता नाहीये, पण संविधान मानणारा मी कार्यकर्ता आहे. पुढे शाहू आंबेडकरला मानणारा कार्यकर्ता. साहेब आता लोक असं वाटायला लागले अशोक इंगेला निवडून दिल्यानंतर अशोक इंगे कुठं जाईल. पण या लोकांना सांगू इच्छितो माझी राजकीय सुरुवात मराठा महासंघापासून झाली. काँग्रेसमध्ये 15 वर्ष काम केलं, पण त्या काँग्रेस पक्षामध्ये प्रस्तावित घराण्याशिवाय मला कधी संधी मिळाली नाही. ती संधी बाळासाहेब आंबेडकरांनी 2019ला बीड विधानसभा मतदारसंघामध्ये मला उमेदवार दिली. अनेक सर्वसामान्य मराठा समाजाचा नेतृत्व करायची मला संधी दिली. काँग्रेस नंतर वंचित बहुजन आघाडी गेल्या 6 वर्ष बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाप्रमाणे मराठवाड्याचा अध्यक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीचं काम करतो. त्यामुळे निवडून आल्यानंतर कुठलाही पक्ष बदलणारा कार्यकर्ता नाही. मी पुणे शाहू आंबेडकरांना मानणारा कार्यकर्ता आहे. मी कधी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या दारामध्ये जाणार नाही. साहेब आमच्याकडचा उमेदवार राष्ट्रवादीचा उमेदवार 20 मार्च पर्यंत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या गटामध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या बॅगा उत्तर पाणीमध्ये फिरत होता. आता आमच्या इथे सांगितलं आमच्या टाके भरून 20 तारखेची त्याची मुलाखत आहे की भजन बाप्पा तुमची निष्ठा सांगा. त्यांनी सांगितलं की हनुमानरायाच्या छातीमध्ये एका बाजूला राम आहे एका बाजूला लक्ष्मण आहे. मी सुद्धा बजरंगबली म्हणले माझ्या छातीमध्ये अजित पवार आहे आणि धनंजय मुंडे आहे. मग 4 दिवसामध्ये असा काय परिणाम झाला त्या उमेदवाराला विचारायचंय का तुमचं हृदय ट्रान्सप्लांट केलं का? तर हृदयामधून आणलं की 25 तारखेला तुम्हाला तुमच्या हृदयामध्ये शरद पवार दिसायला लागले. म्हणजे घरबंधू टोली आहे. साहेब हा माणूस हा धनी उमेदवार आहे. तुमच्या आमच्या बहुजनाची मतं त्या ठिकाणी खाऊन त्या ठिकाणी पराभूत करण्यासाठी फक्त उमेदवार धनी बंधूच्या सुरू आले. साहेबांना सांगून तिथं बीडचं राजकारण त्या बीड जिल्ह्यामध्ये काम करत असताना अनेक दहशत आम्हाला सरपंचाला धमक्या यायला लागल्यात, सर्वसामान्य कार्यकर्त्याला धमक्या यायला लागल्यात की या ठिकाणी तुम्ही आम्हाला मतदान दिलं नाही तुमच्याकडे पाहून घेऊ. पण या मतदाराला सांगू इच्छितो सध्या बाळासाहेब आंबेडकरांचा हात आपल्या पाठीशी आहे. तो पण आपण घाबरण्याची गरज नाही. 13 मेला आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण आपल्या अगोदर गाव त्याग करा, नंतर बाकीचे गाव त्याग करा आणि येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या या जिल्ह्याची सेवा करण्यासाठी मला दिल्लीला पाठवा. माझं चिन्ह आहे गॅस सिलेंडर. आता सांगितलं गॅस सिलेंडरच्या बाबतीमध्ये तशा पद्धतीला 5 नंबरला माझ्या ठिकाणी चिन्ह आहे. एवढं त्या ठिकाणी बोलतो आणि माझा